पियुष 11 नावाली संघ आपल्याला इनेक्शन मध्ये बघायला मिळतोय. नवनाथ तो पप्पू, ओ चांगला चेंडू बॅटरमधून निघून गेलाय. तर खेळपट्टीचा विचार केला तर नितीन काळन खेळपट्टी आपण बघितलं लेदरची खेळपट्टी आहे. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स पियुष 11 नावाली विपक्ष अडिवली 40+ गणेश आणि आपण पप्पूला पाहू शकता. दोन्ही संघाच्या 12 मॅच जर असतील तर पाठवून द्या, कारण की सिरीजला देखील मोठं पारितोषिक आहे. हो चांगला चेंडू ऑन साईडला टर्न केला, खोलवर टप्प्याचा मिडू केला, डाऊन दी ग्राउंड चेंडू चालला. यावेळेला 2 धावा होत आहेत का पाहायचंय इथे काय घडलं मैदानावर. दिलीपने डायरेक्ट हिट केलाय. थोडासा बघा पायामध्ये थोडीशी लचक दे, कॉल झाला नाही, संवाद मधला सहकाडला, वाद झाला. गणेश सारखा बॅटर इथं धावबाद झाला. कॉर्डिनेशन होत नाहीये मैदानावर, कॉर्डिनेशन करणं फार गरजेचं आहे. गणेश सारखा बॅटर संघनायक धावबाद झालाय. कोळ्यांची कुलदेवता एकवीर आई, या एकवीर आईचं गाणं लावलं ते भास्कर येतोय नवीन बॅटर. बघा बालकृष्ण जर कोणी खेळाडू प्रतिनिधी जर आला असेल गावातला त्याला आमच्या समालोचन कक्षामध्ये आहे, नावालीचा आहे. ऑन द वेत काही खेळाडू अडवलीचे. नवनाथ यश मिळालंय. आमच्या पिच क्युरेटर बघा पिचची पूर्णपणे देखभाल करतायत आज 3 दिवस. सोमनाथ नवनाथ तो भास्कर, ओ लोअर फुल टॉस होता. यावेळेला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. मिडॉन चेंडू चाललाय वेगाने. यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय निलेश. एक धाव संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. अडवली 40+ संघ प्रथम टॉस जिंकले तर बॅटिंग करतोय. 4 धावा धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला हा चेंडू हवेमध्ये यावेळेला मिड ऑफला क्षेत्ररक्षण दूरवरती होता. आपण आता इथे 1 धाव मिळते. एक चांगली सुरुवात विकेट गेल्यानंतर मी तर म्हणेल 5 धावा धावफलकादी लागल्या आहेत आणि भास्करला आणि पप्पूला खास करून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. कारण जय गणेश विष्णू 11 आपलं तर पियुष 11 नावाली संघ एक ताकदवान संघ. ओ हवेमध्ये यावेळेला चेंडू 1 धाव. तर संख्या 6. चला चला शरद काका लवकर येत आहेत. शरद आणि आपण तर संदीप देखील येत आहेत. सामना सुरू झालाय बघा. जे खेळाडू मॅच पाहत असतील त्यांनी वेळेवर यायचंय. चला नेक्स्ट मॅच उत्तरशी विपक्ष भोपर, ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य ते पुढील प्रमाणे त्यांच्याच नावं आमच्या तुमच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. वासुदेव बाळाराम पाटील अजदेचे, बंटी बाळाराम म्हात्रे आपण तर नांदिवली, अर्जुनभाई पाटील काडेक 40+ संघटनेचे अध्यक्ष, अमित रामचंद्र म्हात्रे सागाव, सुरेंद्र यशवंत जाधव सागाव, राजेश पंडित पाटील सागाव, दिनेश रोहिदास म्हात्रे समाजसेवक सागाव, तानाजी बाराम पाटील सागाव, गिरीश परशुराम पाटील सागाव, स्वप्नील गणेश पाटील सागाव, प्रल्हाद परशुराम पवार सागाव, विघ्नेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सागाव, सचिन विष्णू पाटील सागाव, अनिल सीताराम म्हात्रे नांदिवली, जय श्रीरामन म्हात्रे सागाव, विक्रम अभिमन्यू पाटील सागाव, अनिल भगत दिवा, बाळू जयराम पाटील म्हणजे आमचंच नाव आहे. आमच्या माध्यमातून देखील मोलाचं सहकार्य झाले. तसेच आपण आता राजेश मोरे साहेब दमदार आमदार कल्याण ग्रामीणचे, सुभाषजी भोईर साहेब आपण तर माजी आमदार, आपण तर राजू पाटील आपण तर माजी आमदार, तसेच काशीनाथ पाटील काटई उपसरपंच माजी आपण तर काटई गावचे, तसेच सुरेश सोनी, उमेश बाबूराव पाटील, सचिन जनार्दन म्हात्रे सागाव, बिंदास ठाकूर, पांडुरंग संते, दानशूर दाते यांच्यामध्ये मोलाचं सहकार्य. सामना सुरू होतोय. ओ चेंजअप पेस होता, चेंजअप पेस होता, गती परिवर्तन केलं जातं यावेळेला. उत्तम मुकादम, उत्तम पडता गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दकडे मार्क होतोय. हो उडवलाय चेंडू यावेळेला स्क्वेअर लेगला, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले आहेत. हो गुड कॅच. मंगेशने अप्रतिम झेल घेतलाय बॅटर बाद. कारण मंगेशला जजमेंट करण्यासाठी फार वेळ मिळाला. नितीन भरपूर उंच चेंडू गेला त्या स्क्वेअर लेगला, खूप चांगला झेल घेतलाय. उत्तमला यश मिळते, खूप चांगला झेल घेतला तर मंगेशच्या माध्यम बॅटर बाद. थँक्यू 100
वळवींचे बाबा नवीन बॅटर येतोय गोविंद येतोय, गोविंद भाने येतोय, एक अष्टपैलू खेळाडू. 6 धावसंख्येवरती 2 बॅटर बाद झालेत. उत्तम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो स्ट्रायकला गोविंदला आपण पाहू शकता. गोविंद भाने ऑन साईडला उडवलाय, झेलची शक्यता आहे. नवनाथनी सांगितलंय माझा झेल आहे मी घेणार आहे. फाईन लेगचा क्षेत्रक्षेत्र लगेच थांबला, कारण शॉर्ट लेगला झेल उडवला होता. बॅटर बाद. ते सांगतात की गाई नकोय, विकेट गेल्या आहेत. यानंतर अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उत्तम हो उडवलाय चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटला. थोडासा दूरवरती आहे चेंडू, जोपर्यंत फीड होईल. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दाफलकर त्याकडे पाहू शकता. यावेळेला आपण पाहू शकता तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते बघा, चेक करा. रनआउट साठी बघा, चेक करा. चला नेक्स्ट मॅच भोपर 40+ आणि उत्तर शिव 40+ मध्ये मॅच असणार आहे. जर दोन्ही संघाचे कोणी प्रतिनिधी खेळाडू आले असाल तर आल्याची नोंद करा. सेफ आहे बघा, बॅटर बाद नाहीये. रमेशने काल देखील एक चांगला डिसिजन घेतला आणि बॅटर लगेच बाद झाला. तिथून काय गोलंदाजी केली आपण. तर शिव 40+ संघाने जबरदस्त कामगिरी. माऊली 11 प्रेमनाथ अलीमकरने संघ पुरस्कृत केलाय. 8 धावा आपण पाहू शकता धाव फलकावरती लागल्यात. उत्तम मुकादम पिट्टू मधले षटक हाताळतोय. हो यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. शफल झाले चेंडूने, मात्र यष्ट्यांचा वेध घेतला. बॅटर बाद. ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली जाते. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. 3 बॅटर आपण तर बाद केले, त्याने धावा दिल्या फक्त आणि फक्त 2. जर गोलंदाजी आवडली उत्तमची एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे त्याच्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. काय आमचे डीजे ऑपरेटर बघा कुणाल, जबरदस्त ऑपरेटिंग. नवीन बॅटर तर सुनील भाने येतोय. अष्टपैलू खेळाडू. तब्बल बॅटर बाद झाल्यात. विचार केला तर आपण 8 या धावसंख्येतील गडी बाद झाल्या. तब्बल 4 आता इथून भागीदारी करावी लागेल. खास करून पप्पू सारखा बॅटर आहे ना, हा बॅटर जर खेळला तर इथूनही 50+ धावा होती. इतकी ताकद, इतकी गुणवत्ता या खेळाडूकडे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. चला भोपरचे कॅप्टन, उत्तरशीचे कॅप्टन जर आपण आला असाल तर टॉससाठी यायचं. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी केली जाणार आहे. प्रत्येक मॅचसाठी कोल्ड ड्रिंक्स दिली जाणार आहे. फास्टेस्ट 50 भोपर संघ इथे दाखल झाला. त्यांचं हार्दिक स्वागत. नवनाथ येतो पुन्हा दुसऱ्या स्पेलमध्ये खोनी गावेंकडून. ऑन साईडला टर्न केलाय, चेंडूला पाठवलं. यावेळेला लॉंगलेटच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषा पार. पप्पूच्या बॅटमधून नजाकत भरा चौकार. काही आपण प्रत्येक जण नसमस्त होतो वर्षातून एकदा. नवनाथ पण पप्पू स्विच हिट केला. यावेळेला बॅटच्या आपण टोला चेंडू लागलाय. वेगाने चाललाय. पॉइंट सीमारेषा पार. कारण गली आणि पॉइंटच्या मधून चेंडू निघून गेलाय. सलग 2 चेंडू 2 चौकार.
फटका, चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीपला, जेपर्यंत चेंडू फील्ड होईल. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. काय पप्पू बॅटिंग करतो बघा. संघ अडचणीत असताना इथून मात्र निर्धार पक्का केलाय की बॅटिंग चांगली करायची आहे. तर जय गणेश विष्णू स्पोर्ट्स पीयूष 11 नावाली संघ एक ताकदवान संघ आहे. त्याच्या अगेन्स्ट बॅटिंग तुम्हाला चांगली करावी लागणार आहे. 18 धावा धाव फलकावरती लागले आहेत. नवनाथ थोडं क्षेत्रक्षामध्ये बदल करतो आता. फाईनलीच्या क्षेत्रक्षाला थोडासा क्लोज. आता कोणत्या पोझिशनला पाठवलं जातं पाहायचंय. एक क्षेत्रक्ष आता बॅकवर्ड स्कोअर लेगला एक आपण आता स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण स्विच हिट केलाय, पाठवून दिलाय. या वेळेला आपण तर 1 बाउन्स पॉइंट सीमारेषा पार देत दनादन चौकार. तर बघा 2 षटकाच्या आधी हरवला चेंडू फुटला, तर नवीन येत्यानंतर जुना आहे. जुना चेंडू चॉईस नसणार आहे. पप्पू काय बॅटिंग करतो बघा. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्या 14. पप्पू थांबलाय. मी मगाशी म्हणतो की पप्पू थांबला तर किशोर म्हात्रे यांचं आगमन होतं. नंदिवली त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मगाशी म्हणतो पप्पू जर थांबला. पप्पूच एक जबरदस्त बॅटर आहे. त्याला माहिती आहे या संकटातून कशा प्रकारे आपल्या संघाला बाहेर काढायचं. चांगली बॅटिंग करतोय. अरे इतर बॅटरांनी ज्या चुका केल्या ना त्या पप्पू सुधारतोय. तर पप्पूला माहिती आता सुनील भाणेला घेऊन आपल्याला इथून लढायचंय. मैदानावर धावा करायच्या. मॅच बॉल आलाय बघा. चांगली बॅटिंग करतोय. लाजवाब बॅटिंग करतोय पप्पू. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतोय. उलट्या फुलटा शॉट खेळतो तरी देखील त्याला धावा येतं. धावा येणं महत्त्वाचं आहे 22 आता त्याच्यासाठी संघासाठी. 22 धावा झाल्यात. का सकाळच्या सत्रामध्ये 40-45 धावा चांगल्या होतील, पण गोलंदाजी तुम्हाला तेवढी चांगली करावी लागणार आहे. चला उत्तरशीच्या कॅप्टन आणि भोपरच्या कॅप्टन जर आपण आला असाल तर आल्याची नोंद करा. नेक्स्ट मॅच त्यांची आहे. हो यावेळेला पुन्हा एकदा टर्न केलाय, वळवलाय चेंडूला. यावेळेला आपण तर फाईन लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येतो कैला, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहे. धाव संख्या दाखल कधी 24. चांगली बॅटिंग केली होते. या षटकात धावा आल्यात. धावा नव्हत्या, धावा थांबल्या होत्या, पण या षटकात धावा आल्यात. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली जाते. लाजवाब बॅटिंग केली जाते पप्पूच्या माध्यमातून. ऑन साईडला टर्न केला. यावेळेला थट्या सर्कलमध्ये एकच धाव मिळते. डायरेक्ट हिट देखील झालाय. आता एक्स्ट्रा मिळते का पाहायचं आहे. नकार देतात रमेश. गुड डिसिजन. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. याला 25. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बघा आपल्याला अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली, तिथून आपण जलपान करू शकतो. या षटकात धावा आल्या तब्बल आपण जर विचार केला तर 17 धावा आल्या आहेत. म्हणजे अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रवी देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कारण त्यांचा संघ देखील इन ॲक्शनमध्ये आहे. पिस्तोली विरुद्धांची फाईट बॅक असणार. खूप चांगली लढत असणार आहे, कारण घरच्याच मैदानावर खेळायचं आहे. म्हणजे यजमान विपक्ष पाहुणे अशी मॅच आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे त्याच मैदानावर ते सराव करतायत. 25 धावा. पप्पू थोडंसं जलपान करतोय. एस डीजे घेतल्यात बघा 3 षटकांसाठी. आज कोणत्याही संघाला मुभा देऊ नका. पंच रमेश असतील, संदीप असतील, दशरथ असतील, आपण जरा पुशअप करत राहा. आम्ही तर इथून सांगूच, पण तुम्ही पण मैदानावर सांगा. 11 सामने कव्हर करायचे आहेत. त्यानंतर बक्षीस समारंभ वेळ जातो. खरं पुन्हा एकदा मनाच्या हृदयांतकरणातून उंबारली ग्रामस्थ मंडळ असतील, रेग्युलर संघ असेल, 40 प्लसचा संघ असतील आणि त्यामध्ये आमचे मित्रपरिवार असतील, सर्व आमच्या सागाव 40 प्लसचे, त्यांना आम्ही धन्यवाद देतो. कारण ऐन मोक्याच्या क्षणी त्यांनी मला मैदान उपलब्ध करून दिले. खास करून मंडप डेकोरेशन, समर्थ मंडप डेकोरेशनला धन्यवाद देऊ.
गोलंदाजी मार्कवर सुरेश येतो. या संघाचा अजून एक अष्टपैलू खेळाडू स्ट्रायकला पप्पू बाने. पप्पू आता इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग केली त्याने. ऑन साइडला फटका चांगला, टायमिंग बेमिसाल, चेंडू चालला. यावेळेला पंचांचा इशारा काय तो पाहायचंय. षटकार. माळी तर उतरला नाही पण मैदानात पप्पू उतरलाय. काय बॅटिंग करतोय. लाजवाब बॅटिंग, मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग. प्रेक्षकांना संघ अडचणीत होता. 4 विकेट लवकर गेल्या पण पप्पूने सांगितलं मला थांबायचंय, मला चांगली बॅटिंग करायची. आणि काय बॅटिंग करतोय सुरेश. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. पुन्हा स्वीप केलाय, पाठवलं. यावेळेला आपण बेतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून पंचांचा इशारा येतोय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार, चौकार. कराचीच काय बॅटिंग केली, लाजवाब बॅटिंग. संघ अडचणीत असताना 35 धावा दाखल कधी पप्पू खेळतो. वैयक्तिक आमचे भावेश सांगतात मला 31 धावांची खेळी केली. काय बॅटिंग केली. त्यामध्ये षटकार आहेत तब्बल 1 आणि चौकार आहेत तब्बल 4 चौकार. लाजवाब बॅटिंग. संकट समय आपण तर बॅटिंग करतोय. पुण्याचा पूलचा लाजवाब फटका. मिडविकेटला चेंडू वेगाने चाललाय. कैलास येतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून होत आहेत का पाहायचंय. अंडरआर्म स्टाईलने फेकी येते. अवधी मिळालाय. धावसंख्या धावफल करते 37 धावा. 37 धावा दाखल करते येत आहेत. पप्पूने बघा आता अंदाज आलाय त्याला खेळपट्टीचा. काय बॅटिंग करतोय. ऑन स्ट्राईकला स्ट्रॉंग बॅटिंग करतोय तो सुरेश. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मार्क करतो. नावाळी गाव उंबारली गाव यांकडून. पुन्हा एकदा पाठवला चेंडूला. यावेळेला स्वीप करायचा होता. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू चालला. यावेळेला पण तर फाईन लेग सीमारेषा पार. रमेश सांगतायत की बॅटची आतली कडा लागली. धावसंख्या धावफल करते 41. काय बॅटिंग केली जाते. लाजवाब बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. नाही आपण शिवाजी महाराजांचं एक वाक्य आठवतं. छत्रपती शिवाजी महाराज, शत्रू संकट समित तुम्ही शत्रू अशा प्रकारे तुटून पडा की जिंकला तर इतिहास, हारला तर इतिहास. आणि पप्पू आता तुटून पाडलाय. 264 स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय सुरेश. तो पप्पू पुन्हा एकदा लॉफ केला. यावेळेला झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. चौरंगने झेल सोडलाय. इथे विकेट मिळतोय. बॅटर बाद. सुनीलला स्ट्राईकच नव्हती आली आणि तो बाद होतोय. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 1 ने पुढे शकते 42 धावा. काय घडलंय मैदानावर. 11-10 चेंडू नॉन स्ट्राईकला राहिला. 11व्या चेंडूला धाव बाद झाला. एकही चेंडू फेस करता आला नाही. काय बात आहे. जबरदस्त स्कोरिंग करतात बघा भावेश पाटील. धन्यवाद देऊ. नवीन बॅटर तो शरद काका. सांघिक यश मिळालंय. झेल सुटला. पप्पूचा झेल सुटलाय. पप्पू आता काय करतोय. भाने, पप्पू भाने. पुन्हा एकदा स्वीपचा लाजवाब फटका बघायला मिळाला. यावेळेला 1 बाउंड चेंडू चालला वाईडिश लॉंग आणि मिडविकेटच्या मधून. लाजवाब बॅटिंग बघायला मिळते. काय बॅटिंग करतोय पप्पू. पप्पूला आता चेंडू नाही तर फुटबॉल दिसतोय मैदानावर. जबरदस्त बॅटिंग. या षटकात देखील धावा आल्या तब्बल. आपण तर या आधीच्या षटकामध्ये 17 आणि आता धावा आल्या तब्बल. भावेश आम्हाला माहिती देते तब्बल 21 आणि 17 म्हणजे 2 षटकात धावा आल्या 38 धावा. काय बॅटिंग केली. जबरदस्त लाजवाब बॅटिंग. पप्पूचं बघा 1 मिनिट जरा फास्टेस्ट 50 होते का बघा. 15 चेंडू मध्ये 17 चेंडू झाल्यात. फास्टेस्ट 50 15 चेंडू मध्ये. जो आपण तर बॅटर 50 धावा करेल त्याला 2000 आपण कॅश प्राइज असणार आहे. त्यानंतर आपण तर 20 चेंडू मध्ये जो धावा कर आपण तर फास्टेस्ट 50 करेल त्याला आपण तर 1000 रुपये असणार आहे. आणि त्यानंतर 25 चेंडूच्या पुढे जर गेला जो बॅटर 50 धावा करेल त्याला 501 रुपयाचा पारितोषिक आमच्या मातोश्रीच्या नावाने असणार आहे.
2 षटकात 38 आल्या, 2 षटकामध्ये 8. काय पलट वार केलाय, लाजवाब बॅटिंग. धाबा दिला धाव फलकाची तब्बल. भावेश आम्हाला सांगतात 4 षटकाच्या समाप्तीनंतर 46. बालकृष्ण आलाय, अंतिम षटक. शरद काका काय करतो पाहायचंय. चला भोपरचे कॅप्टन, उत्तरशीचे कॅप्टन टॉस साठी या. भोपर 40+, उत्तरशी 40+, त्यानंतर मॅच पिसवली 40+, गावदेवी उंबारली 40+ मध्ये मॅच असणार आहे. आणि त्यानंतर सोळे 40+, विपक्ष मोहिली 40+, अशा 8 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतील. बालकृष्ण ओ चेंडू हा वेत यावेळेला. शरद काकाने बघा सिंगल घेतली आहे, स्ट्राईक वरती पप्पूला आणलंय. त्याला माहिती आहे की इथून पप्पूला बॅटिंग करावी लागणार. 47 धावा, 9 धावा आल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय पप्पू बॅटिंग करतोय बघा, लाजवाब बॅटिंग. 42 वरती बॅटिंग करतोय. तर शरद काकाने जर 2 षटकार मारले तर ओमी भाने यांच्याकडून 1000 रुपये. पण आता शरद काका म्हणत असेल सिंगल घेऊनच मी नो स्ट्राईकलाच गेलेलं बरं ना, पप्पूला येऊ दे स्ट्राईकला. बालकृष्ण तो पप्पू. ओ चांगला चेंडू, यावेळेला शरीराचा बघा वेध घेतलाय, डोक्याला चेंडू लागलाय बघा. नाही आता काही दिवसात टेनिसला देखील मला वाटतं हेल्मेट घालावे लागेल. सुनील भानेच्या नावावर विक्रम आहे ना, रबर बॉलमध्ये हेल्मेट घालून त्यांनी बॅटिंग केली होती. हेल्मेट घालून. चला टॉस साठी यायचंय. भोपरचे कॅप्टन, उत्तरशीचे कॅप्टन. बालकृष्ण तो पप्पू. उडवला, चिप शॉट बघायला मिळाला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत चेंडूला फीड करेल. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धाव फलकर त्यामुळे पाहू शकता यावेळेला 49. असं वाटलं पप्पूची होईल पण झाली नाहीये. 49 धावा. नाही पप्पूला 50 पेक्षा मी तर म्हणे संघासाठी त्यांनी चांगली बॅटिंग केली. बालकृष्ण तो पप्पू ऑन साईडला उडवला. यावेळेला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तर फक्त प्रेक्षक बनतोय. 55 षटकार. धावसंख्या धाव फलकर त्यामुळे पाहू शकता यावेळेला 55 आणि पप्पूच्या 50 धावा होत आहेत. किती चेंडू मध्ये झालेत बघायचं. 20 चेंडू मध्ये. म्हणजे आमच्या माध्यमातून त्याला आम्ही कॅश प्राइज देऊ 501 रुपयाचं. पप्पूसाठी जरा टाय होऊन जाते बॅटिंग आवडले. पप्पू जरा बॅट दाखवायचे. जबरदस्त बॅटिंग. पहिलं अर्धशतक, लाजवाब बॅटिंग. संकटात संघ होता पण पप्पू मात्र उभा राहिला आणि काय बॅटिंग केली, लाजवाब बॅटिंग. आजच्या दिवसात पहिला आपण अजून दुसरा बॅटर ठरलाय. पण आज आपण 50 साठी देखील आम्ही कॅश प्राइज ठेवलंय 500 रुपये. आणि तो पप्पूला आम्ही नक्कीच सामना संपल्यानंतर देणार आहोत. स्वीपचा लाजवाब. पुन्हा एकदा फटका बघायला मिळाला. आडव्या बॅटने खेचलाय. मिड विकेटला चेंडू चाललाय. 2 धावा इथून कंप्लीट होतं का पाहायचंय. 2 धावा सहजतेने पूर्ण झाल्या आहेत. धावसंख्या धाव कधी 57. सचिन ठाकूरने काल मारले बरोबर, काल बेतोडीच्या अगेन्स्ट. 57 धावा. पुन्हा डान्सिंग डाऊनचे लॉफ्ट केलं. यावेळेला खाली क्षेत्र निवडलाय. वाईडिश लॉंग ऑन मिड विकेटच्या मधून चेंडू चाललाय. यावेळेला सीमारेषा पार. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता 61 धावा आणि 62 धावांची गरज असणारे पप्पूने धावा केल्या तब्बल आपल्या संघासाठी आपण पाहू शकता. यावेळेला 56 धावांची खेळी केली. पप्पूची बॅटिंग आवडली टाळ्या होऊन जाते. लाजवाब बॅटिंग. शेवटपर्यंत खेळत राहिला, नडला अक्षरशः मैदानावर आणि इथून धावा केलेत. 61-62 ची गरज आहे. चला भोपरचे कॅप्टन, उत्तरशीचे कॅप्टन. 62 झाल्यात, 61 झाल्यात, 62 ची गरज आहे. चला कॅप्टन या टॉस साठी भोपरचे आणि उत्तरशीचे कॅप्टन. सामना तसा सुरू होईल. तर जाऊया पुन्हा एकदा दुसऱ्या तरी आमचे साथी समालोचक नितीन गार यांच्याकडे. धन्यवाद. 3 षटकामध्ये 53, 17 पेक्षा जास्त सरसाने धावा कुठल्या आहेत. तर किशोर म्हात्रे नांदिवली यांचा सन्मान केला जातो अनिल म्हात्रेंच्या शुभ हस्ते. चला उत्तर शिव आणि भोपर बघा आम्ही सातत्याने सूचना करतोय. जो संघ उशिरा येईल त्या संघाला बघा
चेंडूची पॅनल्टी लागते, कारण का आज आम्हाला 11 सामने कव्हर करायचे आहेत. झेल सुटला. आपण बद्दल लॉंग ऑनला किशोर म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय. अनिल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते किशोर म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. अडील फूट प्लस संघाने धावा चांगल्या उभारल्यात. आता 61 ओव्हर 62 ची गरज आहे. गेल्या वर्षाचा चॅम्पियन संघ जय गणेश विष्णू स्पोर्ट्स पीयूष 11 नावाली संघ धावा पूर्ण करतो की आपण तर अडील फूट प्लस संघ त्यांना रोखतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. बाळूपाडी यांचा आवाज तुम्ही ऐकला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गण्याला वंदन करून गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव 40+ आयोजित सागाव चषक 2025 आणि या स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस. पहिल्या सत्रात आडिवली 40+ संघ थोडासा अडचणीत होता, मात्र अर्धशतक दुसरं या स्पर्धेतील तुम्हाला पाहायला मिळालं. त्यामुळे 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. द्रौपदीबाई पाटील यांच्या स्मरणार्थ बाळू पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर 62 धावांचा आता पाठलाग या मॅच मध्ये करायचे. चला भोपर आणि उत्तर शिव टॉससाठी या लवकरात लवकर. लक्षात घ्या, दुसऱ्या इनिंग जर समाप्त झाली तर बॉलची पॅनल्टी लागेल. काल फडकेवाडा संघाला 3 बॉलची पॅनल्टी लागली होती. मागच्या वर्षी 1 ओव्हरची पॅनल्टी चिकनगरला लागली होती. तुम्ही नियम कडक आहेत. सागावची स्पर्धा तुम्ही खेळताय, ज्या स्पर्धेमध्ये सोनं चांदी कॅश प्राइस सर्व काही आहे. सचिन पाटील बघा सीमारेषेवर तैनात आहेत पहिल्या मॅचपासून. आणि आमचे संदीप म्हात्रे दादांचा मी उल्लेख करेल. प्रचंड मेहनत संपूर्ण गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव 40+. बासष्ट धावा चेस करायचे आहेत. उत्तर शिव विरुद्ध भोपर अशी पुढची मॅच आहे. दोन्ही कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. कालच सूचना केलेल्या आहेत. कालही चेतन म्हात्रेने लगेचच सर्व टीमचे नंबर मागितले आणि सांगितलं वेळेवर उपस्थित राहा. सुनील भाने येत आहेत पहिले षटक घेऊन सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल लॉंग ऑफच्या दिशेने. मागच्या वर्षीचा मालिकावीर दिलीप पाटीलच्या बॅटमधून आलाय. पहिल्याच बॉलवरती सुपर चौकार. चौकार आलाय जय गणेश विष्णू स्पोर्ट पीयूष 11 नावाली संघ तुम्ही पाहत आहेत. कारण मागच्या वर्षी ही स्पर्धा त्यांनी जिंकली होती याचा मी उल्लेख करेन. त्यामुळे सहजा ते मॅच सोडणार नाहीये. हाही चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरेजांच्या दिशेने. दिलीप पाटीलच्या बॅटमधून आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. आणि हीच तर खासियत आहे दिलीप पाटीलची. पॉवर प्ले कशा प्रकारे फोडायचे त्याला चांगलं ठाऊक आहे. आता सुनील भाने कधी कमबॅक करू शकतो.
सुनील भानेकडे सुद्धा तितकी क्षमता आहे, कुवत आहे, चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे. गोविंद भानेने चांगली फिल्डिंग केली. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. जय रगाई चषक मध्ये सुद्धा खूप चांगला खेळ केला होता याच आडिवली 40+ टीमने. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे ते बनतील प्रेक्षक. दिलीप पाटीलच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. धन्यवाद धन्यवाद डीजे. 2 चौकारानंतर आलेला षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि दिलीप हेच सांगतायत, तुम्ही मारलेत आम्ही मारू. उत्तर शिव आणि भोपर दोन्ही टीम जर दुसरी इनिंग संपली आणि जर उपस्थित नसतील तर ती मॅच 4-4 ओव्हरची होईल. आयोजकांनी सूचना केल्यात. एक टीम उपस्थित असेल, दुसरी टीम उपस्थित नसेल तर त्या टीमला पेनल्टी लागेल. लक्षात घ्या. उत्तर शिव आणि भोपर. रिवर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. चेंडू ऑलरेडी क्षेत्ररक्षक क्रॉस झाले. कदाचित झेल मिळाला असता, मात्र नवनाथ साळुंकेच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. जय गणेश विष्णू स्पोर्ट पियुष 11 नावाली 40+ संघाने जरी लक्ष्य 62 धावांचं असेल आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 19 आले, त्यामुळे 43 सजुरी करायचे या मॅच मध्ये. 24 बॉल. नवनाथ साळुंकेच्या बॅटमधनं पहिला चौकार आलाय. सचिन पाटील तुमची जी बाईक आहे जर अशी पुढे घ्या, थोडंसं तिचा रिफ्लेक्स होत आहेत खेळाडू कक्षामध्ये. खेळाडूंना नक्कीच ओके ओके हरकत नाहीये. 24 बॉल 43 करायचे आहेत. नवनाथ साळुंकेच्या बॅटमधनं पहिला चौकार आलाय. राष्ट्रवादी चषक मध्ये 6 बॉल 6 चौकार मारण्याचे विक्रम नवनाथ साळुंके यांच्या नावावरती आजही आम्हाला आठवतोय रेग्युलर क्रिकेटमध्ये. तर चर्चेत आहे नाव नवनाथ साळुंक. चांगले निवेदक, चांगले समालोचक, कार्यसम्राट, माझे उपसरपंच सुद्धा राहिलेले आहेत. नावाची चर्चा आहे. पप्पू आलेत गोलंदाजी करण्याच्या. पप्पूने अर्धशतक ठोकलं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 8च धावा होत्या आडिवली 40+ संघाच्या. त्यानंतर अर्धशतक ठोकणं इतकं सोपं नाहीये. नावालीची गोलंदाजी आम्ही पाहिली आहे बऱ्याच वेळा. चांगली गोलंदाजी असणारा भरणा असणारा संघ आहे. मग त्या संघाच्या विरोधात मॅरेथॉन इनिंग त्यांनी साकारली पप्पूने. मात्र आता सुरुवात 19 धावा झाल्यात. 62 धावांचा पाठलाग करत असताना नावाली 40+. कान्हा साळुंके सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. अजून एक डॉट बॉल. म्हणजे पप्पू पहिल्या इनिंग मध्ये चमकला. दुसऱ्या इनिंग मध्ये त्याने 2 बॉल आता डॉट टाकलेत. दुसरी इनिंग ही मॅच जर समाप्त झाली, दोन्ही टीम्स उपस्थित राहिल्या नाही तर उत्तर शिव आणि भोपरची मॅच 4 ओव्हरची होईल. लक्षात घ्या. या महत्वाच्या सूचना आहेत. तुम्ही सागावची स्पर्धा खेळत आहेत, शिस्तबद्ध स्पर्धा, आणि ज्या स्पर्धेची नेहमीच चर्चा आहेत. पप्पू क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, मात्र चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर जाईल. सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकार आलाय. धावसंख्या 23. हाही फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. दिलीप पाटील ऑन फायर. चौकार. नऊ चेंडूचा खेळ केलाय. 23 वरती बॅटिंग करत असताना दिलीप पाटील. याच खेळासाठी दिलीप पाटील जाणले जातात ना. पप्पू
उंच गेलाय आणि जाईल वाईड एज लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. दिलीप पाटील ऑन फायर येतोय. नावाली ब्रँडेड सिक्सर. तीन सोन्याचे नाणे तुम्हाला पाहायला मिळतात. द्रौपदीबाई जयराम पाटील यांच्या स्मरणार्थ यथार्थ बाळू पाटील यांच्याकडनं आणि जान्हवी बाळू पाटील यांच्याकडनं हे 3 सोन्याचे कॉईन आम्हाला उपलब्ध झालेत. बोपर आणि टीम उत्तर शिव टेनिस क्रिकेट 7117 चे सर्व दीपेश गीत यांची उपस्थिती काल या स्पर्धेला लाभली आणि आताही ते ऑनलाईन सामना पाहत आहेत. त्यांचे अधिक स्वागत. आणि बाळूपाडे यांनी सांगितलं की आजही दीपेशनी इथे यावं ही बाळूपाडे यांची इच्छा. बक्षीस वितरण सोहळ्यासाठी नक्कीच दीपेश येतील जर वेळ असेल तर. चांगला बॉल होता मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. मनोज ते चांगली फिल्डिंग करतायत. ओर संपली. दोन षटकांचा खेळ संपलाय. बाळू पाटील आपण पाहतोय 62 धाबांचा पाठलाग करत असताना जय गणेश विष्णू स्पोर्ट पियुष 11 नाबाली 40+ आणि धाबा झाल्यात 34. म्हणजे बाळू 18 बॉलमध्ये 28 करायचे आता. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ त्यामुळे सहजा मॅच सोडणार नाहीये. जय गणेश विष्णू स्पोर्ट पियुष 11 नावाली संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. मागच्या वर्षी दिलीप पाटील या स्पर्धेत मालिका वीर होता. कॅश प्राइस 20,000 त्याला मागच्या वर्षी मिळाले होते आणि सोन्याचं नाणं. याही वर्षी 10,000 रुपये मालिका वीरसाठी आणि सोन्याचं नाणं आहे. जान्हवी बाळू पाटील यांच्याकडनं. उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा उंबारली संघाला बाळू सेमीफायनल मध्ये पराभूत केलं होतं. याच नावाली संघाने आणि फायनल मॅच मध्ये संदर्भ संघाला पराभूत केलं होतं आणि संदर्भ संघ काल या स्पर्धेतनं बाहेर गेलाय ऑलरेडी सुपर 8 मध्ये. भोपर टीमचे कॅप्टन आलेले आहेत. चला उत्तर शिव शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. उत्तर शिव टीम आणि आता पॅनलाइज तुम्हाला केलं जाईल लक्षात घ्या. भोपर संघ आलेला आहे 18 बॉल 28 आणि तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज गोविंद भाने. डॅनी पाटील यांचं आगमन झालंय भोपरचे. त्यांना विनंती असेल या आपले हार्दिक स्वागत. अठरा बॉल 28 रन्स या मॅच मध्ये आता करायचे. पलटवार होऊ शकतं. याच आडिवली संघाने 12 बॉल 14 धावा अपोजिट टीमला करून दिल्या होत्या आताच 2 दिवसापूर्वी. हलकस अपील करण्यात आलेलं आहे. डॉट बॉलचं इथे समाप्ती होईल. गोविंद भाने आलेत. याच गोविंद भानेने 3 धावांचं षटक टाकलं होतं ज्यावेळी 12 बॉल 14 ची गरज होती. त्यामुळे व्हेरिएशन चांगलं आहे गोविंद भानेकडे. वेग त्याच्याकडे, अचूक टप्पा त्याच्याकडे. त्यामुळे कमबॅक होऊ शकतो आडिवली 40+चा. बॅकफुटला गेले. कबरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नितेश. एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा मिळतील. 36 धाबा झाले. 26 अजुरी करायचे त्या मॅच मध्ये. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू 26 धाबा या मॅच मध्ये बनवायचे. मॅच हळूहळू रफ अँड टफ होत असताना सागाव चषक आहे. प्रत्येकाला ही स्पर्धा जिंकायची आहे. प्रत्येकाला असं वाटतंय या स्पर्धेतील ट्रॉफी माझ्या घरी असावी. लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. आजच्या दिवसातील पहिला व्हाईट बॉल आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 रन्स या मॅच मध्ये अजुरी करायचे आहेत आणि या स्पर्धेतील 46 व्हाईट बॉल. अजून काय पाहिजे. भावेश पाडीसारखे जर स्कोरर असतील त्या स्पर्धेलाही प्रसिद्धी मिळेल. शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग खराब आहे. 2 धावा आता पूर्ण झाल्यात. नवनाथचा प्रयत्न 3ऱ्या धावेचा आणि बघा नवनाथचं कौतुक करेल. दिलीपचं मानस नव्हतंच बाळू 3ऱ्या धावेचा.
पण रवनाथने सांगितलं की 3 धावा घ्यायच्या आहेत की त्याचा फिटनेस चांगला आहे. दिलीप थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. त्यांचे सुपुत्र सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळतात. त्यांच्याही मुलांची चर्चा आहे. आता नागावच्या स्पर्धेत नावाली रेग्युलर संघ चॅम्पियन होता. 22 धावा या मॅच मध्ये अजुरी करायचे आहेत. ऑन साइडला खेळायचं होतं. इथे यष्टीरक्षक बीट झालेत. पप्पू काय गोलंदाजी सुरू आहे आता. एक सिंगल मिळाले ते नवनाथच्या खात्यामध्ये. 35 वरती बॅटिंग करत असताना बाळू दिलीप पाटील आपण पाहतो एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळतील का. तर 21 रन्स या मॅच मध्ये अजुरी करायचे आहेत. अनेक अर्धशतक दिलीप पाटीलच्या नावावरती राहिलेत. अनेक मालिकावीरचे पुरस्कार त्याने पटकावलेत आणि 40+ मध्ये बाईक सुद्धा पटकावली. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक एक सिंगल मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 42. 62चं टार्गेट म्हणजे 20 बाळू अजुरी करायचे आहेत. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. जय गणेश विष्णू स्पोर्ट पियुष 11 नावाली 40+ ला. हा कोणता बॉल आहे. या बॉलची कदाचित बाळू व्हिडिओ येईल. फलंदाज तर स्टंपिंग बाद झालेत. मात्र पंच काही चर्चा करतायत. खेळाडूंनी एकत्र येऊ नका. पंच चर्चा करतील. फलंदाज बाद आहे मात्र बघायचं योग्य बॉल आहे की नाही. नवनाथ जवळजवळ अर्ध्या क्रीज मध्ये आले होते. नक्की हा शॉट तरी कोणता खेळणार होते नवनाथ साळुंके कारण इतक्या अर्ध्या क्रीज मध्ये ते आले होते. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. नवनाथ साळुंके नेहमीच डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊनच खेळतात. मात्र आता जास्त अर्ध्या क्रीज पेक्षा जास्त ते पुढे आले होते आणि त्यांच्या खरं तर गोलंदाज गोविंद भानेचं कौतुक व्हायला हवं. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. 12 बॉल 20 ची गरज. ऑलरेडी आलेले भोपर विरुद्ध उत्तरशिव यानंतरची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन्ही कॅप्टन या लगेच टॉस करून घ्या. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. दुसऱ्या इनिंगची 3 षटकं संपलेली आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. जवळजवळ अर्ध्या क्रीज पेक्षा पुढे गेले होते. फलंदाज नवनाथ साळुंके उत्तरशिवचे कॅप्टन आलेले आहेत. अनिल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत लगेचच. या दोन्ही कॅप्टन खूप सारे तुम्हाला शुभेच्छा. झाडाला चेंडू जर लागला तर लक्षात घ्या धावा धावून घ्यायच्या. बाहेर गेला तर चौकार आहे टप्पा पडून. डायरेक्ट गेला झाडा लागून तर षटकार आहे. 2 खांबे जे पाहत आहेत त्यांना जे चेंडू डायरेक्ट लागला मैदानाच्या आतमध्ये आला तर धावा धावून घ्यायचे आहेत.
12 बॉल 20 रन्स. गोलंदाजी करण्यासाठी आले संदीप भाणे. एसपी पॅनलचे एक चांगले पंच सुद्धा आहेत. आता मात्र क्रिकेट आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी खेळत आहेत. उत्तर शिव 40 संघ टॉस विन आहे. दोन धावा इथे मिळाल्यात. स्ट्राईक आहे दिलीपकडे. सुरेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 रन या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. हळूहळू मॅच रफ अँड टफ होत असताना 11 बॉल 18 रन्स. ऑन साईडला खेळायचं होतं. हलकस अपील करण्यात आलं होतं. आता चांगले पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि पंच कोणाला नेमावं ज्याने क्रिकेट खेळलंय, ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा संदीप पाटील सातत्याने खेळत असतात. सध्या त्यांच्या मुलाची चर्चा आहे. वेदांत संदीप पाटील लेदर बॉल क्रिकेट सुद्धा ते खेळतात. टेनिस खेळतात. आणि सांगावं संदीप पाटील यांच्या माध्यमातून लेदर बॉलची स्पर्धा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. आता हा डॉट बॉल आलाय. 10 बॉल 18 इक्वेशन आता या मॅचचे. काय गोलंदाजी सुरू आहे. रनआउटची संधी होती आताही गमावली. म्हणजे अडवली संघ वारंवार चुका या मॅच मध्ये करत असताना 9 चेंडूचा खेळ शिल्लक 18 रन्स आता या मॅच मध्ये करायचे आहेत. आता हळूहळू दबाव वाढत चाललाय तो नावाली 40+ या टीमवरती. जरी दिलीप सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, मात्र संदीप भालेचं कौतुक करेल. आतापर्यंत तो चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉल त्याचे खूप योग्य पद्धतीने त्याने टाकलेत. आतापर्यंत 200 हा चेंडू होता जो डॉट आलाय या स्पर्धेमध्ये. तिसऱ्या दिवसामध्ये हा स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. 9 चेंडू 18 धावा. मॅच रंगतदार दिशेने वाटचाल करत असताना येणारे 3 चेंडू या मॅच मध्ये आता भरपूर महत्वाचे आहेत. षटकाराच्या भाषेत सांगायचं झालं तर 3च बॉलचा खेळ आहे. 3 षटकार मारणं इतकंही सोपं नाहीये. गोलंदाजी चांगली अपोजिट टीमकडे. हा चेंडू उंच गेलाय. गणेश शेलारचा कॉल चांगला आहे. झेल ड्रॉप. आता बाळू पाटील कॅच सुटलीये की मॅच सुटलीये हे सांगणं थोडंसं आता कठीण आहे या मॅच मध्ये. असं वाटलं होतं शरद या झेलपर्यंत पोहोचतील. शरद भाणे बऱ्याच वेळा त्यांच्याकडनं झेल सुटत नाही आणि गणेशही सोडत नाही. मात्र आज आणि यासाठी कॅप ग्लेअरचा वापर करा, गॉगलचा वापर करा क्रिकेटमध्ये. ऊन भरपूर असतो ज्यावेळी या घटना घडतात. 8 बॉल 16 रन्स. दिलीपला जीवदान मिळालंय. आणि खुंकार शिकारी आहे दिलीप पाटील नावाली टीमचा. तो कधी आक्रमक होऊ शकतो या मॅच मध्ये. पलटवार करू शकतो. 8 बॉल 16. 2 धावा या बॉलवर मिळाल्या. पायाला थोडीशी दुखापत आहे दिलीप पाटीलच्या. मात्र आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी तो खेळतोय. धावा बनवतोय. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. पलटवार खेळलाय आडिवली 40+ या मॅच मध्ये. गोविंद भानेचं षटक जेव्हा जेव्हा आले ते आडिवली संघासाठी लकी ठरले. बऱ्याच वेळा मॅच विनिंग षटक झालेलं आहे. फुलटॉस बॉल होता. चुकीचा बॉल होता. त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. दिलीप पाटील ऑन फायर येतोय. नाव प्रेमने सोडली नागराजची आणि त्यानंतर लगेचच नागराजने पुढच्या बॉलवरती षटकार मारला सोमनाथ भोईरला. त्याच मॅचची आता आठवण झाली. कॅच सुटल्याने त्यानंतर आलेला हा षटकार. त्याही बॉलवर नागराजचा झेल सुटला तेव्हाही 2 धावा मिळाल्या होत्या आणि त्यानंतर षटकार आला होता पुढच्या बॉलवरती. 7 बॉलमध्ये आता 10 करायचे आहेत. दिलीप पोचलाय वैयक्तिक 46 वरती. एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक आता पाहायला मिळतील का. संदीप समोर मारलाय. दिलीप पाटीलचं अर्धशतक. टाळ्या झाल्या पाहिजे. आणि जान्हवी बाळू पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइस दिलीप साठी. झेल सुटल्यानंतर काय होतं बाळू हे आता पाहायला मिळालं या मॅच मध्ये. आता 6 बॉल मध्ये फक्त 4 करायचे त्या मॅच मध्ये. जुन्या चेंडूची मागणी करण्यात आलेली आहे. दिलीप पाटील एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक आणि या स्पर्धेतील 3रं अर्धशतक. आणि मगाशीच तर मी उल्लेख केला की दिलीप पाटील नावाली संघाचा अर्धशतकांचा राजा आहे आणि त्याच्या बॅटमधून अर्धशतक आलंय. मागच्या वर्षी रोख रक्कम 20,000 रुपयाचं कॅश प्राइस दिलीपला मिळालं होतं आणि सोन्याचा कॉइन मिळाला होता. याही वर्षी सुवर्ण संधी आहे. पहिलं अर्धशतक सचिन ठाकूर, दुसरं अर्धशतक पप्पू भाणे आणि आता 3रं अर्धशतक
दिलीप पाटील 2 षटकाराने बाळू पाटील मॅचचं पूर्णपणे समीकरण बदललंय. 6 बॉलमध्ये आता फक्त 4 करायचे आहेत. काय बॅटिंग करते दिलीप, एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक. जान्हवी बाळू पाटील यांच्याकडनं बघा आज प्रत्येक अर्धशतकाला 500 रुपये आहेत. आणि फास्ट रेट हाफ सेंचुरी मारली तर 2001 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि बाळू पाटील यांच्या मातोश्री द्रौपदीबाई जयराम पाटील यांच्या कटआउटला जर हिट झालं तर 2001 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. सागावची स्पर्धा, सागावचे आमचे मित्र नाहीत, आम्ही भावाचा दर्जा त्यांना नेहमी दिलाय. कारण मित्रांनो पैसा सर्वांकडे असतो, फक्त तुम्ही मैत्रीचं नातं जपा. नातं असेल तर सर्व गोविंद आलेत. 6 चेंडूमध्ये 4 करायचे आहेत. पुढच्या मॅच मध्ये उत्तर शिवने टॉस जिंकलाय. डिसिजन कळवायचे. उत्तर शिव टीम एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक. बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आलेत. रमेश म्हात्रे सरांचा इशारा येतोय, चौकार आलाय, त्यामुळे मॅच झाली फिनिश आणि सामना जिंकलाय 5 चेंडू राखून. जय गणेश विष्णू.